नमस्कार, सुस्वागतम मंडळी. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे आजी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलं तुमचा आवडता कार्यक्रम गुलकंद केबल नेटवर्क मधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपण सगळेजण मुक्कामी गेलेलो आहोत कोल्हापूरला. कोल्हापूरच्या माई अवॉर्ड सोहळ्यामध्ये जी काही धमाल चाललेली आहे ती लाईव्ह तुमच्या समोर आम्ही पोहोचवत आहोत गुलकंद केबल नेटवर्कच्या माध्यमातून. आणि आज सुद्धा परत एकदा आपण त्याच सोहळ्याची मजा घेणार आहे. चला तर मग. ऋषिकेश, तुला माहितीये का, या सगळ्यामध्ये आपण अजून एका खूप मोठ्या मराठी अभिनेत्रीचं नाव विसरलोय. कोण? सोनाली. कोण सोनाली? सोनाली बेंद्रे. ती मराठी आहे? अरे बेंद्रे नाही का तिचं आडनाव? आडनाव ही अंधश्रद्धा आहे. मराठीत काम केले का त्यांनी कधी? अहो एक्सक्यूज मी ऋषिकेश, प्लीज जनरल नॉलेज सुधारा आपलं. का? का म्हणजे श्रेया? हो हो ऋषिकेश, अरे त्यांनी अमोल पालेकरांच्या अनाहत पिक्चर मध्ये नाही का काम केलंय? हो, मी विसरलो. थँक्यू श्रेया, थँक्यू. हा, आणि बॉलिवूड मध्ये एकदम टॉपला असताना त्यांनी हा मराठी चित्रपट केलाय. नाही, मी विसरलो. बरोबर. काय सिनेमा काय सुंदर होता, यांच्यासारखाच होता देखणा एकदम. म्हणजे स्क्रिप्ट खूप छान होती, स्टोरी खूप आवडली. सो आय डिड इट. मला माहिती आहे ऋषिकेश, तुला ते अगबाई अरेच्या मधलं गाणं फक्त आठवत असणार, म्हणून तुला लक्षात नसेल, पण हा मेन रोल होता. मस्त. मग तुमच्यासारखंच सुंदर तुमची एक फरमाईश होऊन जाऊ दे मॅम. ओके, चला मग स्टेज रिकामा करा. सुपर. आणि जस्ट बिफोर दॅट, जमलं नाही ह्याच्यामध्ये, पण नमस्कार, गुड इव्हनिंग, हाऊ आर यू ऑडियन्स? लवली टू बी हिअर अँड आय होप यू एन्जॉय दिस सॉन्ग. सोनाली मॅमची फरमाईश सादर करतायत सिद्धार्थ जाधव आणि मानसी नाईक.
सोनालीजी गेल्या का ग? सोनाली मॅम माहित नाही, केल्या असतील कदाचित. त्यांना विचारायचं होतं खरं म्हणजे मला. काय? त्यांच्या मराठी गाण्याची फरमाईश अशी विचारायची. कशी जाणार, मी इथेच राहणार आहे. हा म्हणजे परत मराठीत काम कराल ना तुम्ही? ऑफकोर्स, स्क्रिप्ट चांगली असली तर. लगेच आणतो मी आता हो पटकन. आयरे, स्क्रिप्ट चांगली असली तर असं म्हणाल्या. मॅम तुमच्या आवडीचं गाणं सांगा ना कुठलं तरी. मला माहिती आहे, छमछम. हा छमछम. हो हो. एक मिनिट श्रेया, यू बीन सो स्वीट टू मी. तर आज तुझ्या आवडीचं गाणं, सो विच एव्हर वन यू वॉन्ट टू प्ले. मला पण पाहायला आवडेल. अरे हो, आणि जायच्या आधी मिक्टाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा आणि नॉमिनीजला ऑल द बेस्ट आणि विनर्सला कॉंग्रॅच्युलेशन. हॅव फन, गुड इव्हनिंग, बाय बाय. थँक्यू बाय. ऐकलंस तू, माझ्या आवडीचं गाणं लावायला सांगितलंय त्यांनी. तुझ्या आवडीचं सांगितलंय? हो. सांग मग. कसं आहे हा? एनिवे, तर सोनाली मॅमनी सांगितलंय की माझ्या आवडीच्या गाण्यावरती आता इथे परफॉर्मन्स होणार आहे. तर या गाण्यावर परफॉर्म करायला येते जोरदार आणि स्वागत करूया सोनाली खरे. एक मिनिट. हॅलो, आता काय फोन घेतेस तू? एक मिनिट रे. स्टेजवर कशाला फोन आणला? थांब रे, महत्वाचे. काय? कोण बोलताय? हा, आता इथे येत आहे? अहो आधी सांगायचं ना. मी बरं या. ठीक आहे. अरे कोणाचा फोन आहे? शांताबाईंचा फोन होता. शांताबाई? हो. इथे येणार आहे? त्या पण आल्या. आले. उमेश, कसा आहेस तू? मी मस्त आहे. बघ किती क्राऊड तुला बघ. चॉकलेट हिरो आहे माझा, चॉकलेट हिरो. बरं, तू हल्ली सायकल चालवतोस? अरे पाहिले मी फेसबुकवर. हो सायकल चालवतात ते. चालवतो का नाही? हो. मग
इडल्याचा धंदा कसा चालू आहे? अरे मी तुला सरप्राईज पण आणले. हे घे, वा सरप्राईज. हे सायकलला लाव. काय चाललंय? चांगला धंदा होईल ना. हे घे घे बाबा घे. किती काम करतोस तू, घरातलं सगळं काम तूच करतोस, माहिती आहे ना मला. प्रिया आहे बसली आहे हा, ती फक्त आराम करते, माहिती आहे मला. फक्त आराम करते. आणि सगळ्यात दोघांनी कसं काम करायचं, एकाने आराम करायला पाहिजे का नाही? बरोबर, हो. मग आणि किती व्यायाम करते ती. किती? अरे 20 किलो वजन वाढवलं तिने. 20 किलो वजन वाढवलं, एवढं व्यायाम बापरे. करते. मग आणि आता पिक्चर पण केला त्याच्यावर, हो वजनदार. मला सगळंच माहिती हो. मला माहिती म्हणजे मी कामाला होते ना तिकडं, हा. त्यांच्याकडे कामाला होती मी. कामाला होतीस? हो. प्रिया आवणीला ठेवलं होतं कामाला? तू घरी असशील तर कळेल ना तुला. शूटिंग करत बसतोस. या. मला सांगायचं ना, वजनदार मी पण आहे, मी पण केला असं पिक्चर. काळजी घे स्वतःची, Thank you. सांभाळून काम करा बाबा. आणि आजपासून हे नवीन काम चालू चांगला थँक्यू थँक्यू थँक्यू. वा 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 वा. दादा. संजू माय लव. माय लव्ह. नाही माय लव माझं बाबा. संजू काय काय होतंय काय? कसं होतं मला? अरे बापरे. ते नाही. माझा फोटो काढ ना, फोटो प्लीज. मला माहिती तुझ्या कॅमेऱ्याने चांगले फोटो येतात. मला माहिती. नाही नाही काढ ना, हे घे. काढ ना काढ ना प्लीज फोटो. हा काढ ना प्लीज. चांगले फोटो काढता संजू. नाही आपल्या दोघांचा. हा सेल्फी काढायचा असं. हा आता सिंगल काढ. माझं सिंगल सिंगल. आता काय कर माहिती, पासपोर्ट साईज फोटो बनवू आणि ते मांजरकरांना पाठवायचं ना विजासाठी. आणि बाकीचे उरतील तू ठेव. हा का? अजून कोणाला काढायचे का फोटो? चांगले फोटो काढतात. ऐका माझं, मी महिन्याचा खर्च भागवला तुझा. रडू नको रडू नको संजू. संजू नाही नाही रडायचं नाही रे. अरे नाही पुस डोळा पुस बाबा, असं नाही. अरे नाही रडू नाही बाबा, रडू नाही. बस बस थँक्यू. काळजी घे. हा अरे देव, हे बघा हे आता सगळ्यांसमोर गरज आहे का? सही ना? सही सही दिसते ना? मी सही दिसते ना? तरी मेकअप केला नाही, नुसती मुलतानी माती खाऊन आली, आपल्या लावून आली. हो मला काय याच्याकडे कामाला होती ना मी. काय शेड्यूल आहे माहिती का हिचं? बाबा बाबा किती जागरण झालं तरी बरोबर 7 वाजताच उठती संध्याकाळी. लोक पर्सनल बॉय ठेवतात ना, हिनं पर्सनल कोंबडा ठेवला. काय करू, मलाच उठवायला लागायचं त्याला. आधी त्याला उठवायचं, मग कोंबडा हिला उठवतो. असं अगं लय इमोशनल ही, सतत रडत असते. हो हो म्हणजे लाईट गेली तरी रडती, आली तरी रडती. एकदा चार्जर लागत नव्हता आयफोनला तेव्हा रडायला लागली. एकदा फोनच लागत नाही म्हणून रडायला लागली. काय करायचं हिचं? बापरे. मग आणि ना एक वैशिष्ट्य असं आहे हा. ना, तिला ना ब्रँडेड कपडे खूप आवडतात. काय काय? ब्रँडेड कपडे. हो अरे बापरे. मग नाही सही थांब ना, असं नाही. ब्रँडेड कपडे खूप आवडतात. मग माझेच वापरते ती. काय मी तर काम करत असते तुनी भांडी, मला कशाला लागतात. म्हटलं हिरोईन तू बाबा घाल चांगले 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 कपडे घालायला छान. आणि आता नाही का कुणाला सांगत नाही, आता घरी गेल्यावर काढून ठेव. मला पण ऐकू द्या. काय नाही तुम्हाला नाही ऐकायचं ते. नाही? हा घरी व्यवस्थित इस्त्री करून कपाटात ठेवा. असं नाही करायचं. जाऊ नये आहे ना. हे काही यांना का दिले तू कपडे माझे? यांना कशाला दिले? सॉरी. अगं ते संजूने मला गिफ्ट केलेत ना. असं कसं? असं नाही द्यायचं कोणालाही. अजून कुणी कपडे घातलेत गुबगमान गुबगमान मला सांगा कुणी घातलेत? नाही तो पाठीमागे स्टिकर आहे त्याच्यावर लिहिले भाऊ, मला ओळखता येतात बरं का. सही. आणि सगळे पंचच घेतलेत बरं का. मी फालतू काहीच बोललेलं नाही. तू बोलली त्याप्रमाणेच बोलतोय. बाबरावला पकडायच्या चित्रपटाशी मी बोललोच आणि बोलणार पण नाही. सही
सई नीट काम कर छान हा सई थँक्यू सई थँक्यू बस सई बस. सर मी काय म्हणतो बोल. तुम्हाला तर मिक्ता कंपल्सरीच असेल ना. लोक पासपोर्ट काढतात त्यांनी रेशन कार्डच काढलं. सर मला सांगा आता कसं जाणार आहे, विमानानं जाणार आहे की बसनं? नाही आता विमानाने जाणार. नाही सर म्हणत होते मांजरेकर सर आता बसच काढतो म्हणून. हो मग बसमध्ये जाणार. ते गाडीनेच जाणार, विमानापेक्षा फास्ट जातात. 250 रुपये पर प्रवासी. मी तर खर्च निघायला नको का? नाही पण माझं नाव त्यांच्या रेशन कार्डवर आहे. असं कसं करते सर? तुमच्या मनात आहे ना माझ्या बरोबर नाचायचं? आहे ना नाचायचं नाचायचं. नक्की नक्की नक्की. हे गाणं लाव रे. थँक्यू. आता आपण पाहूया पुढची नामांकनं. आणि ही पुढची नामांकनं अत्यंत महत्त्वाची आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री नाटक विभाग. सर्वोत्कृष्ट अभिनेता शरद पोंक्षे त्या तिघांची गोष्ट, जितेंद्र जोशी 2 स्पेशल आणि डॉक्टर गिरीश ओक कहाणी में ट्विस्ट. आणि नाटक विभाग नामांकनं सर्वोत्कृष्ट अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले 2 स्पेशल, अश्विनी एकबोटे त्या तिघांची गोष्ट आणि स्वाती चिटणीस शेवग्याच्या शेंगा. आता नामांकन आहेत. चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट अभिनेता सचिन खेडेकर चित्रपट नागरिक, सुबोध भावे चित्रपट लोकमान्य आणि द अंकुश चौधरी सिनेमा डबल सीट. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रिया बापट हॅपी जर्नी, नंदिता धुरी चित्रपट एलिझाबेथ एकादशी आणि सोनाली कुलकर्णी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे. श्रेया, बॉलिवूडमधले एवढे मोठमोठे नट इथे येऊन गेले, त्यांच्याशी संवाद साधला, पण एक महत्त्वाचं नाव राहिलंच ग. हो मला आता फार आठवण येते. मी त्या हिरोईन बरोबर काम केलंय स्वतः. अरे वा. लक्षात नाही आलं तुझ्या? नाही रे. मोठं नाव आहे ग. कोण कोण? आजोबा. अरे हिरोईन म्हणालास ना? सिनेमाचं नाव सांगितलं मी तुला. लक्षात आलं? एक मिनिट. हा उर्मिला मातोंडकर ना? करेक्ट. त्यांना खरं विचारायला पाहिजे होतं त्यांची फरमाईश काय आहे ते. हो रे. कारण त्यांनी यायला हवं होतं ऍक्च्युली. यायला हवं होतं. त्यांची फरमाईश आता कशी मिळणार आपल्याला? काय निरोप घेऊन आलोय मी. काय झालं? नमस्कार. काय झालं? राम राम. एक मिनिट, कोण तुम्ही? कोण म्हणजे काय? मी संदीपान जगदाळे. हा, इकडे काय काम आहे तुमचं? इकडं काय काम आहे हे घ्या. काय फ्रिस्बीचा कार्यक्रम आहे इकडे? काय आणली ते? फरमाईश. कसली फरमाईश? डॅन्सची. कसली डान्सची फरमाईश? इथे काय गाण्याचा कार्यक्रम चाललाय? डान्सची कसली फरमाईश देतोस? अहो घ्या फरमाईश घ्या. का? कोणाची माहिती का? कोणाची आहे? उर्मिला. एक मिनिट. तुम्हाला कसं कळलं? म्हणजे त्या आल्यात का इथे? हो मग आले तिकडे माग आहेत. अरे मागं कशाला बसवलं मग त्यांना? पुढं आणायचं सोफ्यावर. महत्वाची व्यक्ती आहे. अहो पुढे आणणार होतो पण माग एवढी गर्दी की त्याला इकडे येताच येत नाहीये. हरकत नाही, तुम्ही घेऊन येता ना. जा घेऊन या. आम्ही बघतो. पण नाही, मी एका अटीवर घेऊन येईल. ही जी 2 गाणी त्यांनी सांगितलेली आहे ती व्हायला पाहिजेत. तोपर्यंत आणताय तुम्ही? हा आणतो. नक्की? नक्की 100% आणा, प्रॉमिस. पण गाणं जोरदार व्हायला पाहिजे. नक्की. होऊ द्या जोरदार. थोड्याच वेळात उर्मिला मातोंडकर इथे येतील, पण तोपर्यंत त्याच्या आधी आपण त्यांची फरमाईश बघूया. हे काय सांगण्याची गरजच नाही, एवढी त्यांची गाजलेली गाणी आहेत. आणि त्या गाण्यांवर नृत्य सादर करण्यासाठी येत आहे गौरी इंगवले.
कुठे गेले ते कुठे गेले? हा तुमचे आले का मॅडम? आले थँक्यू म्हणायला आलोय. थँक्यू बरं का तुम्हाला झालं ना? महेश सरांना थँक्यू. उर्मिला मॅडमच्या मनासारखं झालं की नाही? बोलवा ना त्यांना कुठे आहेत? आले आल्या? नाही ते काय झालं, लेकराला भूक लागली, मग ते म्हणाले भाकर खायची. मग उर्मिला लेकराला घेऊन गेली घरी. हा मलाही भूक लागली. आता इव्हेंट संपला की मी पण भाकर तुकडा मोडायला चाललोय घरी. एक मिनिट मी उर्मिला मातोंडकर हा. अभिनेत्री यांच्याबद्दल बोलते. तुम्ही ही कुठली उर्मिला काढली? उर्मिला संदीपान जगदाळे माझी मिसेस. फार गुणी बाई आहे बरं का. एवढं काम करते घरामध्ये. तिचं म्हणजे असं झालंय बाई बसणं काम दिसणं अशी हालत आहे. एक मिनिट आम्ही इथे उर्मिला मातोंडकर समजून त्यांची फरमाईश घेतली आणि तुम्ही तुमच्या बायकोची फरमाईश काय सांगता इथे? अहो काय फरक पडतो? हा ती उर्मिला मराठी, आमची ही उर्मिला जगदाळे मराठी. मग अरे प्रत्येक वेळेस काय सेलिब्रिटीच्याच फरमाईशी घेता की काय? आणि सामान्य माणसांचं काय? समोर बसले त्या कॉमन ऑडियन्सचं काय? बरोबर आहे का नाही मंडळी? त्यांची फरमाईश उर्मिला थ्रू मी तुमच्या समोर सांगितली. काय चुकलं याच्यामध्ये? ठीक आहे मग आता या तुम्ही. आता बघतो आम्ही आता. मग काय ते फार मजा आली. पण काय फार मजा आली फसवल्याच्या मायला. या एकदा चला तुम्ही. नाही ठीक आहे असू दे. आता काय मटण खायला करणार? आपल्या प्रेक्षकांची सुद्धा फरमाईश कुठेतरी घ्यायला पाहिजे ना. बरोबर आहे. आता ते काय सांगण्याची गरज नाही. उर्मिला मातोंडकर यांची मराठी फरमाईश बघूया आणि त्यावर नृत्य सादर करण्यासाठी येत आहे मृण्मयी देशपांडे. तर आता माई 2016 मध्ये आपण पुढच्या पुरस्कारांकडे वळणार आहोत. घोषित पुरस्कार सिनेमा विभाग सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक संतोष फुटाणे सिनेमा लोकमान्य. सर्वोत्कृष्ट छायाचित्रण अविनाश अरुण किल्ला. सर्वोत्कृष्ट संकलन चारुश्री रॉय चित्रपट किल्ला. सर्वोत्कृष्ट ध्वनी आलेख अनमोल भावे सिनेमा किल्ला. सर्वोत्कृष्ट रंगभूषा विक्रम गायकवाड चित्रपट लोकमान्य. सर्वोत्कृष्ट वेशभूषा शीला जुईली रोहित चित्रपट मितवा. सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर चित्रपट मितवा. पुढील पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक विभागून मिलिंद सोमण चित्रपट नागरिक. निलेश दिवेकर चित्रपट कॅन्डल मार्च. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पार्थ भालेराव चित्रपट किल्ला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सचित पाटील क्लासमेट्स. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री विभागून प्रार्थना बेहरे कॉफी आणि बरंच काही. स्मिता तांबे चित्रपट कॅन्डल मार्च. परीक्षक शिफारस पुरस्कार जयप्रद देसाई चित्रपट नागरिक. परीक्षक पसंती पुरस्कार चित्रपट कोर्ट आणि नवा चेहरा दोघं जण आहेत.
सत्य मांजरेकर आणि नेहा महाजन. तर राजहंस कोल्हापूरमध्ये गेलेले आहेत आणि कोल्हापूरची संस्कृती ते जाणून घेत आहेत, त्याची माहिती ते आपल्याला सतत देत असतात. राजहंस कोल्हापूरची एक विशेष भाषा आहे, ती तुम्ही शिकला का नाही? हा शिकलो ना. हा म्हणजे टांगा पलटी घोडे फरार. वा वा. नंतर चाबूक मित्र चाबूक. नंतर तोडलंस मित्र तोडलंस. अरे खुत्र्या खरंच तोडलंस तू ते. याचे 10,000 का परे? अरे 500 रुपये पगार आहे मला. भर वर्षभर EMI. तर म्हणजे हे जे काही शब्दप्रयोग तो करत होता, तोडलंच मित्रा तोडलंस, चाबूक, टांगापलटी घोडे फरार, हे तुम्हाला आठवले असतील. हे आपल्याला कोणी दिलेले आहेत? ज्यांचं कोल्हापूरवर लय प्रेम आहे आणि कोल्हापूरचं ज्यांच्यावरती लय प्रेम आहे असे महाराष्ट्राचे लाडके संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते.